Thank you.
हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व
विठ्ठल
विठाचे आगर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल तो विठ्ठल बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरिरताच पळा नारी हरिरताच पळा नारी हरिरताच पळा नारी हरिरताच पळा नारी नागवाली नारी घाटी 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 अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा भोगिता 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 वाचत वासी गए वाचत वासी जाए वाचत वासी गए वाचत वासी रहे पुण्य काय करावे 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 अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा भोगिता 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 माने देवाईशा माने देवाईशा माने देवाईशा माने देवाईशा देवकीशा उद्धारा देवकीशा उद्धारा देवकीशा उद्धारा अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा अव्यांगे सर्वोत्तमा भोगिता 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 भोगिता
भोगी काम भोगिता भोगी काम भोगिता भोगी काम भोगिता कुमारी ढोकार 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 कुमारी
सर्वोत्तमा भोगी काम भोगिती वाचा वाचत्वासी नये वाचा वाचत्वासी नये कोठे काय करावे अवघ्यांके सर्वोत्तमा भोगी काम भोगिती तुका म्हणे देवा ऐशा तुका म्हणे देवा ऐशा देव पिशा उदारा अवघ्यांके सर्वोत्तमा भोगी काम भोगिती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा हा योग पीठे तटे भीमरत्यंबरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम सर्व काळ शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यारगम्यं वन्दे विष्णु भव्यहरणं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु आता हृदय हे आपुले चौपाळून यावले वरी बैसता पाऊले श्री गुरुंचे गुरुदेव मेरे दाता तुझ कोय सावर दो गुरुदेव मेरे दाता तुझ कोय
प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कार नियाता हरिरथाच पळणारी लागवली नरी गती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्तीचे मुकुटमणी ज्ञान श्रेष्ठ वैराग्याचे महामेवे तत्वनिष्ठ अभय देणारे सकळ गुण संपन्न देहूचे सुप्रसिद्ध साधू जगमान्य जगतवंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार केले हे वक्त्याचे श्रेष्ठ कर्तव्य पवित्र श्री इंद्रायणीच्या चिरावर माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुकोबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नवे नवे भारतभूमी महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं हे छोटस मोठस आपलं गाव म्हणजे निगसळ आणि गेल्या 6 दिवसापासून चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्त्याला आलेले सर्व पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहीण मावशी बालदार चोपदार दर्दी गर्दी आणि तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने कार्यक्रमाला लाभलेलं हे सुंदर असं सौंदर्य विठ्ठला 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 अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम दत्तगुरूंना नमन करूया आणि त्यांचं थोडंसं वर्णन करूया आणि नंतर आपल्याला संपूर्ण अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे आणि नंतर दत्त जन्माची एक छोटीशी कथा सांगणार आहे. विठ्ठल 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 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. आता नमो दत्तात्रया जो का आचार्यांचा आचार्या. आता तुम्ही म्हणाल नातानी दत्तांचं वर्णन केलं यात नवल काय तर पहा वारकरी संप्रदायातील ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे मायबाप भगवान महाविष्णूचा अवतार अहो ते सुद्धा दत्तगुरूंना हृदय सिंहासनावर बसवतात. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी तो ब्रह्मपदी बैसला. आता मला तुम्ही सांगा देवाला अवतार केव्हा घ्यावा लागतो? ज्या ज्या वेळेस धर्माचा नाश होतो त्या त्या वेळेसच देवाला अवतार घ्यावा लागतो. नामदेव महाराज एका ठिकाणी सांगतात अनंत अवतार घेसी भक्ताकार अनंत अवतार घेसी भक्ताकार अनंत अवतार घेसी भक्ताकार अवतार घेसी भक्ताकार कनवाळो कृपाळो दिना लागे उधरणे हो लागे उधरणे वाळवंटापासून महागडापर्यंत
महाराज दत्त अवतार हे अति प्राचीन दैवत आहे. दत्तांनी गोरक्षनाथांना उपदेश केला. त्याचप्रमाणे शिवपुराण, महाभारत अशा अनेक ग्रंथांमध्ये दत्तांचा उल्लेख केला आहे. दत्त महाराजांनी त्यांच्या अवतारामध्ये अगदी छोट्या किडा भुंग्यापासून ते आकाश, डोंगर, पर्वत, झाड, वारा, पाणी, चंद्र, सूर्य असे अगदी 24 गुरु मानले होते. आता त्यातीलच एक भ्रमर. तर भ्रमर म्हणजे भुंगा. भ्रमर हा प्रत्येक फुलातील थोडा थोडा मध काढून आपले कार्य साधतो. त्याचप्रमाणे साधूने सुद्धा कोणावरही भार न टाकता, संसारिक लोकांना त्रास न देता त्यांच्याकडून थोडी थोडी भिक्षा घेऊन आपलं जीवन चालवलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज दत्तांनी अजून एक गुरु मानला होता, तो म्हणजे साप. साप हा लोकांच्या भीतीने एकटाच राहतो. तो कधी स्वतःच घर बांधत नाही महाराज, पण दुसऱ्याने तयार केलेल्या घरात मात्र राहतो. आता दुसरा एक शेवटचा गुरु मानला होता, ती म्हणजे कुंभारीण माशी. अहो, ज्याप्रमाणे भिंगुरटीचं ध्यान करता करता अळी सुद्धा भिंगुरटी बनते, त्याप्रमाणे भगवंताचं ध्यान करता करता हा जीव सुद्धा ब्रह्मरूप होतो. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे आळी गेली आता घेऊ धनी. तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. आता महाराज दत्तांचा परिवार व त्यांच्या शस्त्रांचा विचार केला तर गायी, श्वान, औदुंबर वृक्ष म्हटलं की लगेच ओळख पडते. पहा, औदुंबर वृक्षाच्या खाली दत्तांचं वास्तव्य असतं. औदुंबर वृक्षाच्या उजव्या बाजूस पाण्याचा झरा असतो आणि औदुंबर वृक्ष हे गुणधर्माने शीतल वृक्ष आहे आणि त्याच्या जवळील धेनू म्हणजे गायी हे पृथ्वीचे प्रतीक आहे. आता चार श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे. त्यांच्या हातातील रुद्राक्षाची माळेची संख्या ही 52 आहे आणि त्रिशूळाची 3 टोके म्हणजे धर्म, अर्थ, काम अशी ही 3 पुरुषार्थाची प्रतीके आहेत. असा दत्तांचा परिपूर्ण अवतार म्हणजे धर्माचं रक्षण करणे होय. विठ्ठला 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 विठ्ठला. खरं तर आज दत्त जयंती निमित्ताने चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि गेल्या 6 दिवसापासून चाललेला विनापारा, अखंड नामस्मरण आणि नित्य नियमाने चालू असलेलं भजन, सर्व सेवेकऱ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि तुमच्याकडून अशीच दत्तगुरूंची सेवा घडत राहो, स्वामी समर्थांची सेवा घडत राहो. इवले स्वरूप लाविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावरी. आणि माझी आजी यशोदा आई यांनी ज्यावेळेस छोटं देवघर होतं तेव्हापासून स्वामींची भक्ती करतात, दत्तगुरूंची भक्ती करतात आणि त्या छोट्याशा देवघराचं आज एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभा राहिलं आहे. आणि महाराज दर गुरुवारी अन्नदान चालू आहे इथे. हे सर्व कशामुळे शक्य आहे मला सांगा? हे फक्त स्वामींची सेवा केल्यामुळे, दत्तगुरूंची सेवा केल्यामुळे हे त्या सेवेचंच फळ आहे. म्हणून असो, आज काला आहे. सप्त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होते, बरोबर का? तर तुकाराम महाराजांच्या गवळणीपर प्रकरणातील अभंग आज निवडलेला आहे. अभंगाचा संपूर्ण भावार्थ पाहूया, त्यानंतर कृष्णाचं चरित्र सांगितलं जाईल आणि नंतर दत्त जन्माची छोटीशी कथा आणि नंतर हंडी फोडली जाईल. हरिरथाच पळणारी लागवली नरी गती. त्याचप्रमाणे आज इथं माझं कीर्तन शूटिंग करण्यासाठी
मनमोहन YouTube चॅनल हे लातूर वरून इथं आलेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देते. आणि त्याचप्रमाणे आमच्या महाराजांचे आई वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पायावर सुद्धा नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला विठ्ठला हरिरथा चपळणारी लागवली नरी गती. काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला अभंग आहे. बरंच इतर कीर्तनाचा विधी वेगळा असतो आणि काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा असतो. आता इतर कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगितलं जातं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा असतो. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये पवित्र होईल चरित्र उच्चारी रूपाच्या आधारी गोजिरी ही अवतार चरित्र उच्चारिता व्यास हजार सरता गेला तीही लोका. असं या चरित्राचं वर्णन करायचं आहे. पण त्याआधी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा संपूर्ण भावार्थ पाहायचा आहे. विठ्ठला 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 काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला अभंग आहे महाराज. या कीर्तनात महाराज गोकुळात गवळणींची झालेली फटफचेती सांगतात. मग त्या गवळणी जगनिंद झाल्या. त्या वेदाच्या श्रुती रूपाने भगवंताचा आनंद लुटता येत नाही. त्या या जानवे वेद गर्भीच्या श्रुती रूपी नवे मज प्राप्ती भगवंताचं सुख उपभोगता येत नाही. मग त्या गवळणी प्रगट झाल्या. मग आता त्या कोणत्या गवळणी? कोणी लेकी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र. कोण लेकीच्या रूपाने कोण सुनेच्या रूपाने आणि कोणी सासूच्या रूपाने त्या गवळणी प्रगट झाल्या. म्हणून त्या गवळणी भगवान परमेत्मेशी रत झाल्या. अवघयांचे जगनिंद झाले भिन्न सारखे. विठ्ठला 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 विठ्ठला.
झालेली फटफजती अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. हरिरथाच्या पळणारी, 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 लागवले नारी घाते लाग अभ्यंग सर्व पुण्य अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात हरिरथाचं पळणारे लागवली नरी गती. मग महाराज त्या गवळणी भगवान परमेश्वराशी रथ झाल्या, पण विवाह पद्धतीने नाही, तर चपळवान खोडकर बुद्धीने कोणालाही न माहित होता. अवघ्या अवघ्या चोरा विनावरा विना बापा, आईला नाही, वडिलाला नाही, नवऱ्याला नाही, कोणालाही न माहित होता त्या जगनिंद झाल्या. मग आता तुम्ही म्हणाल त्यांनी कोणाला तरी विचारावं. आता आईला विचारावं, वडिलांना विचारावं, नवऱ्याला विचारावं तर जाऊ देणार नाहीत. अहो महाराज, आत्ताच्या काळात सुद्धा पहा ना, असे फार थोडे आई वडील आहेत की ज्यांना वाटतं आपला मुलगा परमार्थिक निघावा, बरोबर की नाही. पण एखादा मुलगा जर देवळात जाऊ लागला तर लोक पहा कशी नावं ठेवतात. काय पुरा लागली चट, धरली देवळाची वाट, आमचे कोणी नव्हते कोणी, हेची पिसे निवारले. अहो, आमच्या बाप जन्मी असं कोणी नव्हतं, एवढंच टाळ कुठं आमच्या कुळात जन्माला आले. आता महाराज, ह्या अवलादीला टाळ कुटतात की टाळ वाजवतात हे सुद्धा माहिती नाही. मग मला सांगा, लोक अशी नावं ठेवतात, मग परमार्थ कर म्हणून कोणी सांगावं. तर एक उत्कृष्ट कथा आहे पहा. एक कर्मठ ब्राह्मण ज्या वेळेस भगवंतानं जेवण मागितलं त्यावेळेस त्या सर्व ऋषी पत्न्या जेवण घेऊन निघाल्या. तर जेवण घेऊन निघाल्यावर तो ब्राह्मण आडवा आला आणि तिच्या बायकोला म्हणाला, का ग कुठं चाललीस? अगं, जेव्हा तुझं आणि माझं लग्न झालं तेव्हापासून या देहाचा मालक मी आहे. मग त्या ब्राह्मणाने तिला धरलं आणि झाडाला बांधलं. आता तिनं विचार केला, या देहाचा मालक तू आहेस ना, मग हा देह जाणे आणि तू जाणे. तिने तो देह तिथेच सोडला आणि सूक्ष्म रूप घेऊन सर्व गवळणींच्या पुढे गेली आणि भगवंताच्या स्वरूपात लीन झाली. कारण महाराज, ब्राह्मण हे कर्मठ आणि घमंडी असतात. आता मी सांगत नाही तर एक उदाहरण सांगते पहा. निळोबाराय हे कोण होते? ब्राह्मण होते. आणि तुकोबाराय कोण होते? मराठी होते. पण निळोबाराय तुकोबारायांना शरण गेलेच ना. हो महाराज, काय सांगावं, ब्राह्मण हे फार अभिमानी असतात, ते मराठ्यांच्या पायावर कधी डोकं ठेवत नाहीत. मग मला असं वाटतं, ज्याला जो रस्ता माहित आहे त्यांनी त्या रस्त्याने जावे, पण ज्याला ज्या रस्त्याने जायचं आहे त्यांनी त्याच्या पायावर डोकं ठेवावं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज, त्या गवळणींचं शरीरावर प्रेम नव्हतं.
एक विषय तो सकळांचा हरी, त्यांचे आवडीने आवडे तरी. त्या गवळणींचं तसं नव्हतं. आपल्याला अनंत विषय आवडतात, बरोबर की नाही? पण त्या गवळणींचं तसं नव्हतं. विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. आता आपलं उलट आहे. आपल्याला मात्र अनंत विषय आवडतात. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पलटे रंग. गोड जात संग तव तो होय वादक. महाराज, आपल्याला अनंत विषय आवडतात. आता खाण्याबाबत पहा, दिवसातून 2-2 भाज्या, 2-2 ड्रेस. तर लहान मुलांना काय आवडतं? खेळणं, शाळा, आई वडील. अहो महाराज, लहान मुलं तर इतकी खोडकर असतात, काय सांगावं. बोलण्यात तर पहिला नंबर त्यांचाच आहे. एक उदाहरण सांगते पहा. एकदा शाळेमध्ये गुरुजींनी एका पोराला विचारलं, का रे पोरा, का रे बाबा, तुझा जन्म कधी झाला? तो बाबा म्हणाला, मास्तर, माझा जन्म तर सोमवारी झाला. तर तो म्हणतो, गुरुजी तुमचा जन्म कधी झाला? तर गुरुजी म्हणाला, माझा जन्म रविवारी झाला. काय सांगावं ते पोरग म्हणतं, अहो गुरुजी, रविवारी तर सुट्टी असते की. आता असे खोडकर असतात. मग ह्यांच्या पुढे कोण बोलणार आता? तर मग आता तरुण पोरांना काय आवडतं पहा, व्यसन आणि फॅशन. अहो, या 2 गोष्टींमुळे समाजाचा ऱ्हास होत चालला आहे. आता व्यसन बघा, तुका झुका फुका एका नायका मटका आणि गुटका. समजलं का? आलं का ध्यानात? का परत सांगू? तुका झुका फुका एका मैका नायका आणि गुटका, अशी ही व्यसनं आहेत. अहो, मग आता त्या गवळणींना तसं नव्हतं. त्या गवळणींना काय आवडत होतं? तर महिला मंडळ, तुम्हाला काय आवडतं? ओ आजी, तुम्हाला काय आवडतं? मिसरी लावाय आवडती का? आवडती का? अहो, महिला मंडळांना काय आवडतं माहिती का? टीव्ही बघायला आवडती का? मालिका, पुढचं पाऊल मागचं पाऊल. अहो, सगळीकडे तेच चाललंय. अहो, मग माझ्या बहिणाबाईंना काय आवडत होतं? तर जसा तव्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आता ही झाली बहिणाबाईंची आवड. आता माझ्या जनाबाईंना काय आवडत होतं? तर विठ्ठल नामा व्यतिरिक्त दुसरं काहीच आवडत नव्हतं. अहो, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. अहो, जनाबाईंनी दळण दळायला देवाला बोलवावं. साक्षात पांडुरंग परमात्मा दळण
मग महाराज आपल्याला अनंत विषय आवडतात, मग म्हणून तर आपल्याला दुःख भोगावं लागतं. या जगात असा कोणी आहे का जो सर्वात सुखी आहे? हाय का? अहो श्रीमंत, तुम्हाला वाटतं श्रीमंत लोक फार सुखी आहेत. अहो जेवढं श्रीमंत असन तेवढं दुःख आहे जीवनात. विठाला 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 विठाला. मग त्या गवळणींचं तसं नव्हतं. त्यांनी भगवंतावर आपलं प्राण ओवाळून टाकलं होतं. मग आपल्याला अनंत विषय आवडतात. त्या ब्राह्मणाने त्यांना जाऊ दिलं नाही म्हणून त्या कोणाला न विचारता गेल्या. लागवली नरी गती. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या अवघ्यांगे सर्वोत्तमा, 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 अवघ्यांगे सर्वोत्तमा. भोगिता 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 भोगिता, अवघ्यांगे सर्वोत्तमा, अवघ्यांगे सर्वोत्तमा. भोगिता 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 भोगिता, अवघ्यांगे सर्वोत्तमा, अवघ्यांगे सर्वोत्तमा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, अवघ्या अंगे सर्वोत्तमा, भोगी काम भोगिता. एवढ्या त्या भगवान परमेत्मेशी रत झाल्या होत्या. अवघ्या अंगे सर्वोत्तमा, सर्वांगाने उपभोग घेत होत्या म्हणून त्या गवळणी जगनिंद झाल्या. मग महाराज सांगतात, मग त्या गवळणी अशा अवस्थेला पोचल्या वाणीने सांगता येत नाही. वाणीने सांगण्या पलीकडे गेल्या. भोगी काम भोगिती, वाणीने सांगण्या पलीकडचा विषय वाणीने सांगता येत नाही. परापश्यंती मध्यम वैकारी, वेद कुंटले वाण्याचारी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वाणीने सांगता येत नाही. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. गेली आता देवधनी, गेली आता देवधनी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. गेली आता देवधनी, गेली आता देवधनी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, वाचा वाचत्वासी नये, कोटे काय करावे. म्हणून महाराज त्या गवळणी जगनिंद झाल्या. मग त्या अशा अवस्थेला पोचल्या. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे देवायशा, तुका म्हणे देवायशा, तुका म्हणे
शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे देवा ईशा देव पिशा उद्धारा. मग महाराज त्या गवळणी जगनिंद झाल्या. मग त्या गवळणी देव पिशा होत्या. अवघ्या अंगे सर्वोत्तमा सर्वांगाने उपभोग घेत होत्या म्हणून त्या गवळणी देव पिशा होत्या. आता तुम्ही आम्ही संसार पिशा आहोत, बरोबर की नाही? तुम्ही आम्ही संसार पिशा आहोत. अहो भक्ताला जर देवाचं पिसं लागलं तर देवाला सुद्धा भक्ताचं पिसं लागतं. तुका म्हणे येते पिसे ते ते तैसे असेल. मग त्या गवळणी देव पिशा होत्या पण तुम्ही आम्ही संसार पिसे आहोत. असो, आता सर्वांनी एकदा हात वरती करा, आपण देवाचं भजन करूया. सर्वांनी हात वरती करा, करा सर्वांनी. विठोबा रखुमाई 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 विठोबा भोगी काम भोगिती. तुका म्हणे देवा ईशा तुका म्हणे देवा ईशा देव पिशा उद्धारा. अवघ्या अंगे सर्वोत्तमा भोगी काम भोगिती. यथामती यथा अवकाश अभंगाचा 4 चरणाचा भावार्थ मी माझ्या अल्पशा बुद्धीने तुमच्या समोर मांडलेला आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. तर महाराज भगवान श्रीकृष्णाने 3 ठिकाणी चरित्र केली. किती ठिकाणी? 3 ठिकाणी. मग आपल्याला गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग भगवान श्रीकृष्णानं 2 अवस्थेमध्ये चरित्र केलं. किती अवस्थेमध्ये? 2 अवस्थेमध्ये. बालपण आणि
तारुण्यपण. आता बालपणात रांगत असताना भगवंतानं चरित्रास सुरुवात केली आहे. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, बांधित चरणी देती गराणी, बांधित चरणी देती गराणी, यशोदे साजली घे, यशोदे साजणी गे, यशोदे साजली घे, यशोदे साजणी गे. हे दही दूध खाऊनी धमाल निळे, धवल केले साजणी कृष्ण. आळवा आळवा परतोडी मागे धावा कृष्ण. आळवा आळवा परतोडी मागे धावा कृष्ण. आळवा आळवा परतोडी मागे धावा. भगवंतानं रांगत असताना चरित्रास सुरुवात केली आहे. तळवे तळहात तळहात टेकीत, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवंतानं रांगत असताना चित्तासह लोण्याची चोरी केली पण ती कशाची? माझे चित्त चैतन्य चोरूनी नेले. आपलं चित्त देवाच्या चरणाकडे लावलं तरी ते जात नाही. मग त्याला विनंती करावी लागते. माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही, धरोनी या बाही बहुहातारी दातारा, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची ख्यानी, मुकुटा सकळ मनी, धन्य तूची विठोबा. किंवा हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. हे भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. हरिणे माझे हरिले चित्त, भारवित विसरले. आता महाराज भगवान श्री कृष्णाच्या खोड्याचा विचार करायचा म्हटलं तर क्रमाने खोडी. आता पहा, सकाळी पहाटे 3 वाजता उठायचं, गवळणींच्या गोठ्यात जायचं. आता तेथील सर्व गायी सोडून द्यायच्या आणि गावातली सगळी गाढवं आणून तिथं बांधायची. आता ही पहिली खोडी. तर महाराज मला सांगा, गाढवं आणून बांधायला काही त्रास आहे का? काही त्रास आहे का? महाराज गाढवासारखा इमानदार प्राणीच नाही. म्हणून माणसाला गाढव म्हणणे हा गाढवाचा अपमान आहे. आता पहा, गाढवाला कुंट्या जवळ न्या आणि त्याच्या पायाला थोडासा धक्का लावा. बिचारायला वाटतं बांधलं की काय. एका जागेवरनं 2 दिवस हालत नाही. परत त्याच्या पायाला थोडा धक्का लावा. बिचारायला वाटतं सोडलं की काय. असा हा इमानदार प्राणी. म्हणून गाढवाला, माणसाला गाढव म्हणणे गाढवाचा अपमान आहे. अजून 2 गुण सांगू का गाढवाचे? गाढव हे कधीच घाण पाणी पित नाही, घाणेरडं पाणी पित नाही. अहो पण माणसं नाचक्या गुळाचं पाणी म्हणजे दारू पिल्याशिवाय राहत नाहीत. विठाला 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 विठाला. म्हणून
अपमान आहे. आता सकाळी सकाळी गवळण उठली आणि गोट्यात गेली. आता पूर्वी काय लाईटीची सोय नव्हती. हातामध्ये एक कंदील आणि एक घागर होती. ती बघते तर गोठ्यात सगळी गाढवं. ती म्हणते, बया कुंभाराच्या वाड्यात आले का काय मी? अहो ती थोडी खाली वाकली. महाराज काय सांगावं, गाढवाने जी लात मारली ती घागर वावरात, गवळण दारात आणि कंदील घरात, अशी त्या गवळणीची अवस्था झाली. आता गवळण म्हणाली, हे काम कृष्णाशिवाय दुसरं कोणी करणार नाही आणि कोणाची डेअरिंग पण होणार नाही. मग सर्व गवळणी सकाळी सकाळी गारण सांगायला गेले आहेत. पहिली गवळण म्हणते, रात्री गाय सोडून देतो, गाढव त्यांच्या जागी बांधतो, लहान मुलासी चिमटे घेतो, ऐसा काढी तोडाव गे. यशोदे तुझी रीत कसली, सांग तुझ्या नगरीत राहू का नको? आता लगेच दुसरी गवळण आली. दुसरी आली धावूनी, काय बाय केली मात, मुखासी मुख चुंबन घेत, गळ्यात हात घालीत, धरू जाता आवरे ना. यशोदे बाळ तू जाता ना ग, कुठवर सोसू धिंगाणा. गवळणी म्हणत्या, तुझ्या पोराच्या कडे सांगण्यासारखे आहेत का? लगेच तिसरी गवळण आली. तिसरी आली धावूनी, काय बाय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधणी, गाठ बाई कोणासी सुटे ना, बाई कोणासी सुटे ना. यशोदे बाळ तुझा गाना, कुठवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा गाना, कुठवर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावूनी, गेयन बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देऊनी, गाठ बाई कोणाची सुटे ना. यशोदे बाळ तुझा गाना, कुठवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा गाना, कुठवर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावूनी, काय बाय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधूनी. आता महाराज ती गवळण म्हणते, अगं यशोदे तुझ्या पोराच्या खोड्या काही सांगण्यासारखे आहेत का ग? अगं तुझ्या पोरानं माझ्या पतीची आणि माझ्या वेणीची दोन्हीची गाठ बांधली. गाठ सुटता सुटेना, कापता कापेना, जळता जळेना. काही करणी केली, काही जादू केली ग. लगेच ती चौथी गवळण आली. येणे माझे कवाड उघडले, येणे माझे शिंकी तोडिले, दया दुधासी बक्षिले, ओलांडले ताकाचे. महाराज काल्याचं कीर्तन आहे, वाचारताना विचार करायचा नाही. तुम्ही म्हणाल देवानं कवाड उघडलं, कुलूप तोडलं, चोऱ्या केल्या, मग आपण करायला काय हरकत आहे? तर कवाड भ्रांतीचे उघडले, कुलूप मायेचे तोडले. लगेच पाचवी गवळण आली. परवाला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडला सैरा त्यावर. यशोदे तुझ्या पोराच्या खोड्या सांगण्यासारख्या अजिबात नाहीत. आता परवा आमच्या घरी आला, दारात माझा सासरा निजला होता, माझा नाही गवळणीचा. त्या गवळणीचा सासरा दारात झोपला होता बिचारा. तर हा कृष्ण गेला, आधीच तो जाड आणि त्यात तो उघडा झोपला होता. ती गवळण म्हणते, तुझ्या पोरानं माझ्या सासऱ्याच्या पोटावर ताकाचा डेरा फोडला, पण दंबाचा दांभिकपणा तुझ्या पोरानं सासऱ्याचा घालवला. विठाला विठाला आता महाराज काही माणसं खूप जाड असतात की नाही? जाऊ दे, बिचाऱ्यांना आपण खाऊ घालत नाही. तर असेच एक आमच्यातले दोन वारकरी एसटी स्टँडला भेटले. तर महाराज गळ्यात गळा घालणार, भेट घेणार, हातात हात देणार,
डोक्याने काम करता येत नाही का? तुझ्या माहेरच्याने काही शिकवलंय की नाही तुला? जरा डोक्याने काम करत जा. तुला कितीदा सांगू? आता ती सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी नवरा कामाला गेला की स्वयंपाक करत होती चुली पुढं. तर स्वयंपाक करत असताना चुलीतलं सरपण बाहेर आलं. चुलीतलं सरपण बाहेर आल्यावर हिनं विचार केला, काल नवरा म्हणालेला डोक्याने काम कर. मग आता हिनं काय केलं माहितीये का? ते हाताने हात सारण्याऐवजी डोक्याने हात सारलं. अहो काय महाराज, डोकं जळून राख झाली ना त्याची. तर मग संध्याकाळी नवरा घरी आला. नवरा म्हणतो, का ग काय झालं तुझ्या डोक्याला? ती म्हणते, अहो तुम्ही सांगितलेलं काल जरा डोक्याने काम कर. तर तो म्हणाला, अगं डोक्याने काम कर म्हणजे तुला डोकं चुलीत घालाय नव्हतं सांगितलं. विठाला 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 विठाला. तसं महाराज वाचारताना विचार करायचा नाही. डॉक्टरनी पेशंटला सांगितलं, औषध जरा जादा पावरचे, 1च चमचा घ्या पण जास्त पाण्यात घ्या. आता हे गेलं गळ्या इतक्या पाण्यात म्हणजे नदीत गेलं आणि तिथं जाऊन असं ते औषध घेऊ लागलं. त्याचा मित्र म्हणतो, अरे डुबशील की मरशील. तो म्हणतो, अरे डॉक्टरनी सांगितलंय औषध पावरचे, 1 चमचा घ्या पण जास्त पाण्यात घ्या. आता ह्याला जास्त, तो म्हणाला, अरे जास्त पाण्यात घ्या की जास्त पाणी टाकून घ्या, तसं अर्थ कळायला पाहिजे. विठ्ठल 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 तसं महाराज काल्याचं कीर्तन आहे, वाचारताना विचार करायचा नाही. तर सर्व गवळणी कृष्णाबद्दल गाराणी सांगायला आलेले आहेत. तर मला सांगा, एकटा कृष्ण होता का खोड्या करायला? होता का? नव्हता ना. गवळणींची मुलं सुद्धा होती त्याच्या सोबत. मग एकट्या कृष्णाला नाव ठेवणं आपलं पण चुकतं की नाही? आपलं कसं आहे माहिती का? आपल्या पोराचं कौतुक करायचं, दुसऱ्याच्या पोराला नाव ठेवायचं. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट म्हणतो की नाही आपण? तसं मग यशोदा म्हणते, अगं माझं एवढं तानुलं पोरग अशा खोड्या कशाला करल? माझं पोरग तसं नाही. माझं बाळ कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने. सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. यशोदा म्हणते, अगं माझं एवढं छोटस पोरग अशा खोड्या कशाला करन? कशाला उगीच त्याच्यावर राग येता? गवळणी म्हणतात, अगं तुझं तानुला आहे पण किती खोड्या करते ते बघ. यशोदे बाळ तुझा ताना, कुटावर सोसू धिंगाणा. रावे का दावे, गोकुळी रावे का दावे. गोकुळी राहावे का दावे, गोकुळी राहावे का दावे. आता त्या गवळणींची मीटिंग भरली. यशोदा म्हणते, मुद्देमाला सकट पोराला पकडून दाखवा तरच तुमचं खरं वाटेल मला. आता सर्व गवळणी निघाल्या. सर्व गवळणींची मीटिंग भरली. तर त्यातल्या गवळणी म्हणतात, कृष्ण कुठून जरी आला तरी लक्ष ठेवायचं आणि कृष्णाला मुद्देमाला सकट पकडून दाखवायचं. एवढं बोलता न बोलता कृष्ण त्यांच्या मधून घरी गेला. बोलता चालता हरी आला, कौने नाही देव दृष्टीने देखील
सूक्ष्म रूप घेऊन डेऱ्यात प्रवेशला. आता घरात गेला आणि एक सासू अशी मंथन करत होती. यानं विचार केला वरचं लोणी खाण्यापेक्षा डेऱ्यात शिरावं. आता ती सून म्हणते अहो सासूबाई लोणी का निघत नाही. सासू म्हणते अगं गार पाणी गरम पाणी घाल. सून म्हणते सासूबाई मला वाटतं आपल्या डेऱ्याला काहीतरी चेटूक झाला आहे. तर 10-5 गवळणी दारामध्ये बसल्या होत्या, म्हाताऱ्या गवळणी. त्यातली एक म्हणते त्याला नाही म्हणावं त्यानं यावं, त्याचं तंगडच मोडते. दुसरी म्हणते त्याचं गालच ओढते. कृष्ण मी म्हणते अगं महागा बाग घर धुवून खाल्लं त्यांनी. मग आता सून म्हणते सासूबाई लोणी का निघत नाही. अहो ती म्हणते सासूबाई आपल्या डेऱ्याला काहीतरी चेटूक झालं. चेटूक झालं म्हणल्यावर मी म्हणते एवढा चेटका मोठा डेऱ्यात असताना चेटकीने तरी कस काय येणार आहोत तिथं. मग ती सून म्हणते सासू म्हणते गार पाणी गरम पाणी घाल. सून म्हणते सर्व काही झालं उन्हावणी शिळवणी घाली ते परी ते लोणी येईना काय टोने झाले सासूबाई कळेना. सून म्हणते सर्व काही झालं उन्हावणी शिळवणी घाली ते परी ते लोणी येईना. ती सासू उठते आणि त्या सुनेला म्हणते अगं हो बाजूला सर. मग आता ती येते आणि तिने त्या डेऱ्यामध्ये हात घातला. डेऱ्यात घातला. हात घातल्यावर असा कृष्णाचं जावळ वरती आलं. तर कृष्णाचं जावळ वरती आलं. ती सासू म्हणते अगं अरे कृष्णा तू डेऱ्यात कवा गेलास. अरे मगापासून रवी हटते. जर रवी तुझ्या डोक्याला लागला असता तर मी आज काय पाहिलं असतं. कृष्ण म्हणतो अगं म्हातारे हे लाकडाचा रवी आहे आणि माझं डोकं फोडणार आहे का. मी कोण आहे. मी वरच्या रवीचा बाप आहे. म्या बोलविला सूर्य म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सूर्य चाले किंवा वाक्या बाळंदू कृष्ण नवनीत चोरी मनती गवळणी हरीचे पाऊले धरा. अहो ज्याने या सुंदर सृष्टीला निर्माण केलं असा हा भगवान परमात्मा ज्यापासून सकळ महामंडळ झाले महर्षी देव संस्थापिले विठ्ठला 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 विठ्ठला. मग तो कृष्ण म्हणतो अगं लाकडाचा रवी माझं डोकं फोडणार आहे का. त्या म्हातारीने मग आता कृष्णाला मुद्देमाला सकट पकडलं आणि घेऊन निघाली. कृष्ण म्हणतो म्हातारे तुला सांगतो सोडून दे मला पकडून तुझा काही फायदा होणार नाही. पण ती काय म्हातारी ऐकत नाही. ती म्हणते चल. तिने त्या कृष्णाला एका हातात पकडलं आणि सुनेला एका हातात पकडलं आणि सर्वजण निघाले. आता आधीच हा नाटक्या बाबा आधीच यानं रान केलेलं. एकनाथ महाराज एका ठिकाणी सांगतात हा ब्रह्मविदेचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता गोकुळच्या नारी. योग्यांच्या वाटावर कधी येत नाही योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो तू आम्हा पासी मागे पुढे विठ्ठला 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 यशोदा म्हणते अगं माझा पोरगा असं खोड्या करणार नाही. आता महाराज पुष्कळ खोड्या आहेत सांगून वेळ घेत नाही. यशोदा म्हणते कृष्णा का खोड्या करतो का त्रास देतोस गावाला तुला काही घरी कमी आहे का. तेव्हा गणपती बाप्पाला नवस केला. चतुर्थीचा उपवास करीन. कृष्ण म्हणतो सगळ्या देवांचा देव मी आणि आता गणपती कुठं आला मधीच. पण असू द्या आईने उपवास केला आहे म्हणून गणपतीचा मान राखून देवानं 1 महिना खोडी केली नाही. 1 मास देव खोडी नाही केली प्रचिती ती आली यशोदेसी. आता 1 महिना संपल्यावर कृष्णा चल आपल्याला देवाकडे जायचं आहे. 1000 लाडू 1000 मोदक घेऊन कृष्ण आणि यशोदा देवाकडे निघाले. आता तिकडे गेल्यावर अगरबत्ती विसरली.
यशोदा म्हणते कृष्णा तू इथंच थांब, मांजर बिंजर येईल लक्ष ठेव. कृष्ण मनात म्हणतो एवढा मोठा बोक्या इथं बसलाय, मांजरीची काय ताकद आहे इथं यायची. आता आईला जाऊ दिलं आणि गणपतीला तंबाजी चालू केली. काय रे मोठ्या पोटाच्या, तू खातो लाडू मोदक का मी खाऊ. तर गणपतीला भीती वाटायला लागली. गणपती म्हणतो तुम्हीच खा, मला काही त्रास देऊ नका, मी तुम्हाला हा उद्योग करायलाच नव्हता सांगितला. कृष्णानं पटापटा लाडू मोदक खाल्ले आणि आई येईपर्यंत रडत बसले. आई आल्यावर आई काय सांगू तुला, तू गेल्यावर एक मोठ्या पोटाचा बाबा उंदरावर बसून आला, त्यानं सर्व लाडू मोदक खाल्ले आणि तो मलाही खायच्या माग होता, पण मी कसा तरी वाचलो बाबा. यशोदा म्हणते तुला तर काही नाही ना झालं. कृष्ण मनात म्हणतो मग त्याला माहितीये मी कोण आहे. मग आता 1 महिना संपल्यावर कृष्णानं परत खोड्या चालू केल्या. आता यशोदा म्हणते कृष्णा आता शाळेत जायचं. आता महाराज पहिली शाळा कोणती. सर्व गायी आणि सवंगडी गोळा केले आणि वृंदावनात गेले. मग तिथं गेल्यावर कृष्णाने परत खोड्यात तिथं गेल्यावर कृष्णाने चरित्रास सुरुवात केली. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. कृष्णानं चरित्रास सुरुवात केली आहे. मग त्या गवळण्यांची अवस्था कशी झाली. विसरली कामधंदा, सासू सासऱ्यासी नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा हो नंदा, वृत्ती वेडली परमानंदा. मग त्या गवळणी कोणत्याही निमित्ताने कृष्णाच्या भेटीस जाऊ लागल्या. आता देवानं सर्व सवंगडी गोळा केले आणि खेळ खेळू लागले. हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा. श्री मादे रमा, श्री मादे रमा, हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा पण कृष्ण म्हणाला आता कोणताच खेळ नको, आता एकच खेळ. खांदी भार पोटी भुका, काय खेळायाचे सुख, तुका म्हणे खेळ मोडावा परता. आता देवानं सर्व शिदोऱ्या गोळा केल्या आणि एक प्रकारचा काला केला. तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला, जीव ब्रह्माशी एकरूप होणे हाच खरा काला आहे. तुकाराम महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. महाराज म्हणतात आम्ही पुन्हा पुन्हा येत असतो, पुन्हा पुन्हा जातही असतो आणि आमच्या सोबत देव सुद्धा येत असतो. येतो जातो आम्ही देवाचे सांगती, तुका म्हणे गात देव नाम. या नियमाप्रमाणे
नियमाप्रमाणे आम्ही येत असतो, जात असतो. आता महाराज काहींना आणावं लागतं, काही स्वतःहून येतात, तर काहींना यावंच लागतं. काहींना यावं लागतं, ते पूर्वी केलेलं कर्म भोगण्यासाठी त्यांना यावं लागतं. आगा कर्माची गौरावे, ती सुख दुःखासी फळावे, आणि तया ते भोगा यावे देहाय का. मग महाराज देवाला आणावं लागतं, तो स्वतःहून कधी येत नाही. अनिला रूपावळे करुणी खरे हरिदासी. मग महाराज ज्यांना यावं लागत नाही, जावं लागत नाही, त्यांना संत म्हणतात. आम्ही वैकुंठवासी आलो यासी कारणासी, उबोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. या नियमाप्रमाणे आम्ही येत असतो, जात असतो, आणि दही भाताचा काला खाणार आहोत. तर महाराज काल्याचे 3 प्रकार आहेत. पहिला दही भाताचा काला, दुसरा ब्रह्मज्ञानाचा काला, आणि तिसरा रामनामाचा काला. आता रामनामाचा काला कसा आहे पहा. कबी राम बन के, कबी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना, चले आना प्रभु जी चले आना, चले आना प्रभु जी चले आना. आता महाराज पहिला जो आहे तो म्हणजे दही भाताचा काला. आपल्या शरीरात 3 प्रकारचे रोग असतात, वात, पित्त आणि कफ. ह्या शरीराला जर रोग झाला तर वैद्यकीय शास्त्र पहावे. पण मग ह्या शरीराला जर रोग झाला तर वैद्यकीय शास्त्र पहावे. पण अध्यात्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये त्यावर दही भाताचा काला खावा. दही भाताचा काला जर महाराज रोजच्या जेवणात घेतला ना, हे शरीर धष्टपुष्ट राहते आणि या शरीराला सुख प्राप्त होते. तर रामनामाचा जप केल्याने शरीरातील विकार नष्ट होतात. पण वारकरी संप्रदायामध्ये जो काला नेमलाय तो म्हणजे ब्रह्मज्ञानाचा काला. काल्याचे 3 प्रकार आहेत, दही भाताचा काला, रामनामाचा काला, 3 ब्रह्मज्ञानाचा काला. महाराज म्हणतात काला खाऊ दही भात. मग त्यांना विचारलं, हा काला वैकुंठात नाही का, तुम्ही येथे येऊ का म्हणता. तर महाराज एका ठिकाणी सांगतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज म्हणतात हा काला वैकुंठात नाही, स्वर्गलोकात नाही, पाताळात नाही, तर हा काला फक्त मृत्यू लोकात मिळतो. मग आता मृत्यू लोकात नक्की कुठं, अमेरिकेत का दुबईला का मुंबईला नाही ना, तर मग कुठे मिळतो, तर पंढरपुरामध्ये मिळतो. पण कोणाच्या संगतीमध्ये मिळतो, तर संतांच्या संगतीमध्ये मिळतो. तर त्यांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, थोडं वाटून घ्या. दत्त गुरूंचं मोठ्या प्रेमाने भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा
नाही. ऐका, ब्रह्मदेवाच्या 7 नामस्पुत्रांपैकी अत्रि नामक ऋषी हे एक होते आणि त्यांची पत्नी अनुसया ही एक महान पतिव्रता होती. अहो, जी महान पतिव्रता असते ना, तिची देवावर सुद्धा सत्ता असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, पतिव्रता, पतिव्रता. अहो, साक्षात भगवान शंकर पार्वती मातेच सांगतात. ऐक दत्तात्रयाख्यान पार्वतीस सांगे भगवान, सकळ पतिव्रता माझी पूर्ण, अनुसया जाण पतिव्रता. हे ऐकून पार्वती माता हसू लागल्या व म्हणाल्या, या त्रिभुवनात लक्ष्मी, सावित्री व मी अशा आम्ही तिघी पतिव्रता या त्रिभुवनात प्रसिद्ध असताना एका मानवी स्त्रीची थोरवी काय सांगता तुम्ही? हे ऐकल्यावर नारद मुनी तिकडून आले. नारायण नारायण नारायण. तर नारद मुनींनी कळ लावली. ते म्हणाले, तुमच्या तिघीपेक्षा अनुसया कितीतरी पटीने पतिव्रता आहे. तर हे ऐकून त्या तिघींनाही अहंकार झाला, महाराज, राग आला. त्या म्हणाल्या, नारद मुनी काहीतरी उपाय सांगा. दादा आधीचे कळीचे नारद हे म्हणाले, तुमच्या तिघीच्या पतीस अनुसयेकडे भिक्षा भोजन मागवण्याकरता पाठवा. पण आता त्याने तिचे पतिव्रते नष्ट होईल. पण ते कस काय? देव मन नग्न होऊन निघाली भिक्षा भोजन, त्याने होईल तिचे गळन. आता या तिघी आपापल्या पतीकडे तसं करण्याची मागणी करू लागल्या. आता पत्नीचा आग्रह, यामुळे या तिघांनीही वेश धारण करून अत्रीच्या आश्रमात गेले. आता दुपारची वेळ होती. अनुसयेने अतिथी समजून भिक्षा आणली. तेव्हा ते म्हणाले, आमच्या इच्छेनुसार जर भिक्षा घालत असेल तरच आम्ही ती स्वीकारू, अन्यथा आम्ही इथून माघारी जाऊ. असं म्हटल्यावर अनुसयाने त्यांची इच्छा विचारली. अतिथी आली या देख, अन्न द्यावे आवश्यक. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे. या न्यायाप्रमाणे देव मनती होऊन नग्न आम्हासी घालावे भोजन. आता ही त्यांची विचित्र मागणी ऐकून अनुसयाने विचार केला. ज्या अर्थी हे बालकाप्रमाणे हट्ट करत आहेत, त्या अर्थी हे बालक व्हावेत. असं म्हणून त्या तिघांच्याही मस्तकावर हात ठेवला. अहो, पाहता काय, तिघेही बालक होऊन पडले. त्यावेळेस अनुसयेने नग्न होऊन स्तनपान केले आणि पाळण्यात टाकून झोके देऊ लागली. त्यावेळेस आता तिकडं त्या तिघीही पतिव्रता चिंताग्रस्त होऊन बसल्या. बराच काळ लोटला, पती अजून माघारी आले नाही. तेवढ्यात नारद मुनी तिथे प्रगटच झाले. नारायण नारायण नारायण. आता झालेली सर्व हकीकत त्यांनी नारद मुनींना सांगितली. व नारद मुनी म्हणाले, आता तुम्ही तिघेही अनुसयेला शरण जा आणि आपापले पती सोडवून घेऊन या. त्याचप्रमाणे त्या देवस्त्रिया अनुसयेकडे गेल्या आणि आपापल्या पतीची मागणी करू लागल्या. आता अनुसयेने ते तीनही बालक आणले आणि त्यांच्या समोर ठेवले. अहो, आता सांगितलं आपापले पती शोधून घ्या. आता असं सांगितल्यावर सामर्थ्यपणाला लावले, पण काही जमलं नाही त्यांना. मग अनुसयेने त्या तिघांच्याही मस्तकावर हात ठेवला. अहो, पाहता क्षणी तिघेही त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश प्रगट झाले व त्यांनी अनुसयेला नमस्कार केला व सांगितलं, आजपासून तू आमची माता आहे असं म्हणून तिला नमस्कार केला. अनुसयेने त्या
सांगितलं, तुम्ही त्रिमूर्ती माझ्या घरी अखंड वास्तव्य कराल. एकनाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार साकारले. पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, दत्तप्रभु भगवान की जय. पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, दत्तप्रभु भगवान की. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
तुका म्हणे देव ऐशा देव पिशाच उद्धारा देव पिशाच उद्धारा तुका म्हणे देव ऐशा अवज्ञानी सर्वोत्तम देव पिशाच देव पिशाच अवघ्यांगे सर्वोत्तम अवघ्यांगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता भोगी काम काम तुम्ही हरे दोहीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी वारदा त्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा घ्यारे दोहीच्या कोपरा त्यारे म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका पडोने दे का पडोने दे का तुम्ही हारे दोहीकडे मुख पसरोनी गडे कंठी धरला कृष्णामणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी अवघ्या काला वाटो एकमेक वैष्णवनिका संभ्रम. हो आणि सुंदर अशी काल्याची कीर्तन रूपी सेवा संपन्न झालेली आहे. घ्या विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल